नॉन फंड बिझनेस फॉर बँक्स. बँकिंग संस्थांच्या व्यवसायामधील विविध प्रकारच्या व्यवसायाचे वर्गीकरण पाहता त्यामध्ये प्रामुख्याने फंड बेस्ड बिझनेस व नॉन फंड बेस्ड बिझनेस असे दोन महत्त्वाचे बिझनेसचे टाईप्स दिसून येतात की ज्यामध्ये प्रामुख्याने बँकिंग संस्था आपल्याकडील संकलित केलेल्या विविध प्रकारच्या निधीमधून कर्ज देण्याचा त्याचबरोबर गुंतवणूक करण्याचा जो व्यवसाय करत असतात त्यास आपण फंड बेस्ड बिझनेस असे आपण म्हणतो. तर ज्यामध्ये बँकिंग संस्था केवळ आपल्या क्रेडिटवरती विविध प्रकारच्या लेंडिंग किंवा लेंडिंग सदृश्य सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात तेव्हा त्यास नॉन फंड बेस्ड बिझनेस असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे फंड बेस्ड बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, लोन टू स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ॲग्रिकल्चर लोन्स, कॉर्पोरेट लोन्स, रिटेल लोन्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल परचेस, बिल डिस्काउंटिंग सर्व्हिस यासारख्या विविध प्रकारच्या फंड बेस्ड सर्व्हिसेसचा समावेश होतो की ज्यामध्ये प्रामुख्याने बँकिंग संस्था आपल्याकडील रोख रक्कम किंवा आपल्याकडील क्रेडिट या वेगवेगळ्या व्यक्ती किंवा संस्थांना उपलब्ध करून देऊन या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात की ज्याच्यासाठी बँकिंग संस्थांना आपल्याकडील निधीचा प्रत्यक्षात वापर करणे आवश्यक असते. परंतु बँकिंग संस्था या अशा एक विश्वासार्ह संस्था असतात की ज्या संस्थेने दिलेली हमी किंवा त्यांचे क्रेडिट हे विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये प्रत्यक्षात वापरले जात असते किंबहुना त्याच्या आधारे विविध प्रकारचे देवाणघेवाणीचे व्यवहार हे पूर्ण केले जात असतात. याच तत्वाचा आधार घेऊन बँकिंग संस्था नॉन फंड बेस्ड बिझनेस देखील करत असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने लेटर ऑफ क्रेडिट आणि गॅरंटी सर्व्हिसेस यांचा त्यामध्ये समावेश होतो. नॉन फंड बेस्ड बिझनेस म्हणजे ज्या व्यवसायामध्ये बँकिंग संस्था स्वतःकडील कोणत्याही प्रकारच्या निधीचा प्रत्यक्ष वापर न करता ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात त्यास नॉन फंड बेस्ड बिझनेस किंवा नॉन फंड बेस्ड सर्व्हिसेस असे म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने लेटर ऑफ क्रेडिट म्हणजेच हमीपत्र या व्यवसायाचा समावेश होतो. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे इम्पोर्टर किंवा एक्सपोर्टर या दोघांच्यामध्ये होत असलेल्या आयात निर्यात व्यापारामध्ये आयातदार व्यापाऱ्याला मालाच्या अगेन्स्ट देय असणारी रक्कम देण्याकरिता प्रत्यक्ष रक्कम त्याच्या हातामध्ये न देता त्याच्या वतीने विशिष्ट खरेदीची रक्कम अदा करण्याचे प्रमाणपत्र बँकेच्या सहीनिशी किंवा ऑथोराइज्ड पद्धतीने जारी करण्याची जी पद्धती आहे त्यास आपण लेटर ऑफ क्रेडिट असे म्हटले जातं. लेटर ऑफ क्रेडिट या नावाप्रमाणेच की ज्या लेटरद्वारे क्रेडिट देण्याबाबत किंवा पत देण्याबाबत आदेश किंवा सूचना केलेली असते त्यास आपण लेटर ऑफ क्रेडिट म्हणजेच हमीपत्र असे आपण म्हणतो. या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक आयातक म्हणजेच इम्पोर्टर असून दुसरा एक्सपोर्टर म्हणजेच निर्यातक आहे. निर्यातक व्यापारी आपल्याकडील माल हा आयातक व्यापाऱ्याला विक्री करत आहे, मात्र आयातक व्यापाऱ्याकडे सदर रक्कम अदा करण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे तो आपल्या इश्युइंग बँकेकडे की जी बँक लेटर ऑफ क्रेडिट इम्पोर्टरला इश्यू करणार आहे अशा बँकेकडे तो अर्ज सादर करतो आणि या अर्जानुसार आपल्याला लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करण्याबाबतची विनंती करतो. ही विनंती केल्यानंतर लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करणारी बँक निर्यातदाराच्या बँकेला ॲडवाइस त्या ठिकाणी जारी करत असते की ज्यामध्ये या विशिष्ट आयातकाच्या वतीने जी रक्कम देय आहे अशी रक्कम देणी देण्याबाबतचे एक हमीपत्र या आयातदाराच्या वतीने निर्यातदाराच्या बँकेस अदा करत असते. निर्यातदाराच्या बँकेस असे लेटर ऑफ क्रेडिट प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती निर्यातदाराला दिली जाते व निर्यातदाराकडून त्याची खातरजमा करून घेतल्यानंतर निर्यातदार आपल्याकडील माल हा आयातदाराकडे पाठवून देत असतो की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण या स्टेप जर पाहिल्या तर यामध्ये इम्पोर्टर हा प्रामुख्याने सर्वप्रथम इश्युइंग बँकेकडे ॲप्लिकेशन सादर करतो. ॲप्लिकेशन सादर केल्यानंतर जर इम्पोर्टर म्हणजेच आयातक व्यापारी हा विश्वासार्ह व बँकेच्या माहितीतला व बँकेशी सातत्यपूर्ण व्यवहार करणारा असल्यास आणि त्याची खातरजमा झाल्यानंतर इश्युइंग बँक आपल्याकडील लेटर ऑफ क्रेडिट हे त्या ठिकाणी ॲडवायसिंग बँकेकडे जारी करत असते. म्हणजे या स्टेपमध्ये जर आपण पाहिलं तर इश्युइंग लेटर ऑफ क्रेडिट टू ॲडवायसिंग बँक या ॲडवायसिंग बँकेकडे गेल्यानंतर हे लेटर ऑफ क्रेडिट त्या ठिकाणी एक्सपोर्टरला पाठवले जाते. एक्सपोर्टरकडून त्याचं कन्फर्मेशन केल्यानंतर
की आपल्याकडील माल हा त्या ठिकाणी शिपमेंट केला जातो की जो निर्यातदारास त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. निर्यातदारास हा माल प्राप्त झाल्यानंतर की त्या ठिकाणी निर्यातदाराने जो माल त्या ठिकाणी विक्री केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट जे लेटर ऑफ क्रेडिट देण्यात आलेलं आहे ते डिस्काउंटिंग करण्यासाठी म्हणजेच त्याची प्रत्यक्ष रक्कम घेण्याकरिता सदर लेटर ऑफ क्रेडिट हे प्रेझेंटिंग बँकेकडे म्हणजे ॲडवायसिंग बँकेकडे हे सादर केले जाते. या ॲडवायसिंग बँकेस हे लेटर ऑफ क्रेडिट प्राप्त झाल्यानंतर ॲडवायसिंग बँक संबंधित एक्सपोर्टरच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याची व्यवस्था त्यामध्ये करत असते. तथापि या प्रक्रियेमध्ये जर त्या ठिकाणी निर्यातदाराने संबंधित रक्कम ही अदा केली नाही तर या प्रक्रियेमध्ये त्याच्या वतीने सदर रक्कम अदा करण्याची जबाबदारी ही इश्युइंग बँकेने त्या ठिकाणी स्वीकारलेली असते. म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बँकिंग संस्थेकडून कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष रक्कम कर्जाऊ स्वरूपात दिलेली नसते. मात्र बँकेने दिलेल्या लेटर ऑफ क्रेडिटमुळे आयातदाराला निर्यातदाराकडून आवश्यक असणारा विशिष्ट प्रकारचा माल किंवा विशिष्ट प्रकारची सेवा ही खरेदी करता येत असते. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी वापरला जात नसल्यामुळे यामध्ये असणारा धोका तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो. मात्र आयातदाराने ज्या लेटर ऑफ क्रेडिटच्या आधारे माल खरेदी केलेला आहे त्याची विशिष्ट रक्कम ही जर त्या ठिकाणी वेळेत अदा केली नाही तर सदर रक्कम देण्याची जबाबदारी ही इश्युइंग बँकेवरती असते. म्हणजेच जर तरच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या ठिकाणी इम्पोर्टरनी जर त्यांनी खरेदी केलेल्या मालाची किंमत विशिष्ट मुदतीत अदा केली नाही तर आणि तरच इश्युइंग बँकेला ही रक्कम द्यावी लागत असते. अन्यथा ही रक्कम देण्याची आवश्यकता इश्युइंग बँकेवरती येत नाही, कारण सदर रक्कम ज्याने माल आयात केलेला आहे तो व्यक्ती किंवा ती संस्था सदर मालाची किंमत अदा करत असते. या प्रक्रियेमध्ये इश्युइंग बँकेने हमीपत्र किंवा लेटर ऑफ क्रेडिट दिल्यामुळे या बँकेस 0.50% किंवा अर्धा टक्के ते 1% इतक्या दराने कमिशन किंवा व्याजाच्या स्वरूपात रक्कम या ठिकाणी प्राप्त होत असते. लेटर ऑफ क्रेडिट हे त्या ठिकाणी नॉन फंड बिझनेस असला तरी की यामध्ये कर्जाऊ किंवा समकक्ष सुविधा दिल्यामुळे बँकिंग संस्थेला कमिशनच्या स्वरूपात उत्पन्न देखील प्राप्त होत असते व इम्पोर्टरला देखील माल आयात करण्यासाठी तात्पुरती क्रेडिटची सुविधा याच्यामधून प्राप्त होत असते. तर याला नॉन फंड बेस्ड बिझनेस असे म्हटले जाते. नॉन फंड बिझनेसमधील दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे बँक गॅरंटी. बँक गॅरंटी या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर दोन प्रकारची बँक गॅरंटी असते. एक म्हणजे इनडायरेक्ट बँक गॅरंटी आणि दुसरी जी असते ती डायरेक्ट बँक गॅरंटी. याच्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एखादी विशिष्ट प्रकारची वस्तू की जो सेलर एखाद्या खरेदीदाराला विक्री करू इच्छित आहे आणि त्याकरिता बेनिफिशरी म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये एक कमर्शियल ॲग्रीमेंट झालेला आहे. मात्र सदर माल किंवा सदर वस्तू ही योग्य आहे की नाही हे प्रत्यक्षात माल खरेदी केल्यानंतर किंवा तो माल खरेदीदाराकडे प्राप्त झाल्यानंतरच त्याची खातरजमा करता येणे शक्य असते. अशा परिस्थितीमध्ये तो माल खरा असण्याची व आपण मागवलेल्या स्टँडर्ड प्रमाणे किंवा स्पेसिफिकेशन प्रमाणे असल्याबाबतची जी शंका निर्माण होत असते याकरिता पुष्टी म्हणून ही त्या ठिकाणी बँक गॅरंटी देण्याची प्रथा ही त्या ठिकाणी व्यापारी व्यवहारामध्ये ही त्या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. तर या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर हा सेलर ॲप्लिकंट आहे की तो आपला माल त्या ठिकाणी या बेनिफिशरीला विकू इच्छित आहे. मात्र बेनिफिशरीला त्या ठिकाणी या मालाबाबतची शंका आहे किंवा त्याबाबतची खात्री करून घेण्यासाठी काहीतरी ॲडिशनल त्या ठिकाणी सपोर्टची आवश्यकता त्याला वाटते. तर या परिस्थितीमध्ये हा ॲप्लिकंट म्हणजे सेलर विक्रेता की आपल्या बँकेला त्या ठिकाणी बँक गॅरंटी इश्यू करण्याचे ॲप्लिकेशन सादर करतो. बँक गॅरंटी इश्यू करण्यासाठी संबंधित बँकेमध्ये या सेलरची काहीतरी फिक्स डिपॉझिट रक्कम त्या ठिकाणी असणे आवश्यक असते की ज्याच्या अगेन्स्ट बँक गॅरंटीचे लेटर हे इश्यू केले जात असते. तर जेव्हा हा ॲप्लिकंट त्या ठिकाणी बँकेकडे गॅरंटी लेटर इश्यू करण्याची मागणी करतो तेव्हा बँक त्याच्या क्षमतेप्रमाणे किंवा त्याच्या क्रेडिबिलिटीप्रमाणे की त्याला बँक गॅरंटीचं लेटर त्या ठिकाणी अदा करत असते. यामध्ये दोन प्रकार हे लेटर अदा केले जाते. एक तर त्या ठिकाणी थेट जो लाभार्थी आहे त्याला त्या ठिकाणी डायरेक्ट गॅरंटी इश्यू केली जाते आणि ते पत्र या इश्युइंग बँकेकडून थेट बेनिफिशरीला म्हणजेच खरेदीदाराला दिले जाते. किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये इनडायरेक्ट गॅरंटी पद्धतीमध्ये की त्या ठिकाणी या इश्युइंग बँकेकडून गॅरंटी लेटर हे त्या ठिकाणी इश्युइंग बँक
की जी त्या ठिकाणी बेनिफिशरीची बँक आहे त्या बेनिफिशरीच्या बँकेकडे ते लेटर अदा केले जाते व ती बँक आपल्यातर्फे सदर लेटर ऑफ गॅरंटी जे आहे ते बेनिफिशरीला म्हणजे खरेदीदाराला देत असते. या प्रक्रियेमध्ये जर सेलरनी विक्री केलेला माल आपल्या स्टँडर्ड्स व स्पेसिफिकेशन प्रमाणे असेल याची खातरजमा झाल्यानंतर ही बँक गॅरंटीची प्रोसेस पुढील रद्द करता येऊ शकते. परंतु जर यदाकदाचित सेलरनी विक्री केलेला माल आपण डिमांड केलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे व स्टँडर्ड प्रमाणे नाही असे जेव्हा निदर्शनास येते तेव्हा त्या बँक गॅरंटीची वटवणूक करण्यासाठी म्हणजे डिस्काउंटिंगसाठी किंवा त्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी तो इश्यूइंग बँकेकडे या गॅरंटीबाबतची विचारणा करू शकतो. म्हणजेच या प्रक्रियेमध्ये विक्रेत्याला आपला माल विक्री करण्याबाबत त्याच्या क्वालिटीबाबत त्याच्या स्पेसिफिकेशनबाबत ही शंका जर त्या ठिकाणी खरेदीदाराला येत असेल तर त्याच्यासाठीची शंका निरसन करण्यासाठी एक हमी देण्याची ही एक प्रक्रिया असते की ज्यामध्ये विक्रेता स्वतः आपल्या मालाबरोबरच आपल्या बँक गॅरंटी लेटरच्या माध्यमातून आपल्या मालाची हमी देत असतो. म्हणजे थोडक्यात आमचा माल जर आपल्यास त्या ठिकाणी पटला नाही किंवा त्यामध्ये जर आपल्याला काही डाऊट्स आढळले तर आम्ही एवढ्या रकमेची बँक गॅरंटी आपणास देत आहोत की त्याच्या अगेन्स्ट आपण त्या ठिकाणी रक्कम क्लेम करू शकता. ही एक प्रकारे वस्तू किंवा सेवेच्या विक्रीबाबत हमी देण्याची ही एक सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रोसेस आहे असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बँकिंग संस्था अशा प्रकारची बँक गॅरंटी फ्री ऑफ कॉस्ट किंवा त्या ठिकाणी नाममात्र रक्कम चार्ज करून देऊ शकतात. अर्थात काही बँका आपल्याकडील मोठे नेहमीचे कस्टमर जे असतात किंवा डिपॉझिटर जे असतात अशा ग्राहकांना ही फ्री ऑफ कॉस्ट लेटर ऑफ गॅरंटी इश्यू करत असतात. तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नॉमिनल कमिशन किंवा चार्जेस वसूल करून बँक गॅरंटी देण्याची प्रथा विविध बँकांच्यामध्ये असल्याची आपणास दिसून येते. मित्रो, या दोन्ही प्रक्रियेमध्ये बँकिंग संस्थांना प्रथमदर्शनी कोणत्याही प्रकारची स्वतःकडील रक्कम ही देणे त्या ठिकाणी आवश्यक नसते आणि त्यामुळे यास नॉन फंड बेस्ड बिझनेस असे म्हटले जाते. मात्र अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये भविष्यात जर त्या ठिकाणी ज्याला बँक गॅरंटी इश्यू केलेली आहे किंवा ज्याच्यासाठी लेटर ऑफ क्रेडिट जारी करण्यात आलेले आहे अशी व्यक्ती जर त्या ठिकाणी फसवी निघाली किंवा त्यांनी जर बँकेचा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला किंवा जाणीवपूर्वक रक्कम अदा केली नाही तर अशा परिस्थितीमध्ये मात्र बँकेला आपल्याकडील रक्कम त्या गॅरंटीच्या पोटी किंवा त्या ठिकाणी लेटर ऑफ क्रेडिटच्या पोटी रक्कम त्या संबंधित समोरच्या पार्टीला अदा करणे आवश्यक असते. लेटर ऑफ क्रेडिटमध्ये मात्र ही रक्कम ही त्या ठिकाणी बँकिंग संस्थांना स्वतःच्या निधीमधून देणं भाग पडतं. मात्र बँक गॅरंटीमध्ये बहुतांश वेळा त्या संबंधित व्यक्तीच्या फिक्स डिपॉझिट बँकेकडे असतात आणि त्याच्या अगेन्स्ट ती बँक गॅरंटी जारी केलेली असते आणि त्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रिस्क असत नाही. म्हणजेच तुलनात्मकदृष्ट्या लेटर ऑफ क्रेडिटमध्ये बँक गॅरंटीपेक्षा अधिक धोका त्या ठिकाणी असतो. मात्र प्रथमदर्शनी दोन्ही प्रक्रियेमध्ये रोख रक्कम देण्याची आवश्यकता नसते आणि म्हणून याला आपण नॉन फंड बेस्ड बिझनेस असे त्या ठिकाणी म्हटले जाते. धन्यवाद.